परभणीच्या जिंतूर नगर परिषदेची निवडणूक जिल्ह्यामध्ये सर्वांचं लक्ष लागून राहिलेली, कारण इथं पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आणि इथं महायुतीमध्ये टक्कर बघायला मिळते। आपल्यासोबत माजी आमदार विजय भांबळे, काय वाटतं एकूणच या निवडणुकीमध्ये रंगत आलेली? जिंतूर नगरपालिकेची निवडणूक खऱ्या अर्थानं मागच्या 2016 ते 21 या कार्यकाळामध्ये राष्ट्रवादीचाच नगराध्यक्ष होत्या भाभी आणि माझे बंधू उपाध्यक्ष बाळासाहेब भांबळे या दोघांच्या नेतृत्वाखाली 5 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने विकासाची कामं झाली। त्याच्यामध्ये 4 शादीखाने झाले, मंदिराची कामं झाली, स्मशानभूमी झाल्यात, अभ्यासिका झाली, घरकुलची कामं झाली। ही सगळी विकासाची कामं झाले। त्या विकासाच्या कामाच्या मुद्द्यावरच आम्ही लोकांसमोर मतदान मागतोय। आज या ठिकाणी मला खात्री आहे जिंतूरकर विकासाला मतदान करतील अशी अपेक्षा मला आहे। अजितदादांनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की भाभीला आणि 25 नगरसेवकला निवडून द्या उमेदवारांना, आणि ही सगळे उमेदवार अध्यक्ष निवडून आल्याच्या नंतर विकास कामासाठी मी उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी मी कुठेही कमी पडणार नाही, अशा प्रकारचा विश्वास त्यांनी या ठिकाणी आज व्यक्त केलेला आहे। आणि मला खात्री आहे की जिंतूरकर कुठल्याही पैशाच्या किंवा दबावाच्या किंवा कुठल्याही आमिषाला बळी न पडता सगळ्या उमेदवाराला या ठिकाणी आमची जनता निवडून देईल अशी मला खात्री। भाजपकडून आरोप केला जातो की मागच्या तुमच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची कामं झालेली नाहीत। त्याच्यामध्ये मी माझ्या आता आमचा 2 दिवसाच्या नंतर काय विकासाची कामं केले त्याचं प्रेझेंटेशन आम्ही प्रत्येक वार्डामध्ये दाखवणार आहोत। म्हणजे त्याला LED वरती की जिंतूर शहरामध्ये 2 स्मशानभूमी झाल्यात, त्याचं आहे ना आज प्रत्यक्षामध्ये। आम्ही खोटे बोलतो अशातला भाग नाही ना। 2 स्मशानभूमी जिल्ह्यामध्ये अशा स्मशानभूमी कुठेही बघायला भेटणार नाही, त्या जिंतूर शहरामध्ये झाल्यात। 4 शादीखाने, एक शादीखाना असा आहे की जिल्ह्यामध्ये कुठं नसेल इतका सुंदर शादीखाना बांधला। बौद्ध विहार सुद्धा अशा प्रकारचं कुठं बघायला मिळणार नाही जिल्ह्यामध्ये। अशी विकासाची कामं आज प्रत्यक्षामध्ये बघायला मिळतात। त्यांनी काय आरोप केला? बिनबुडाचा आरोप येते। त्यांनी समोर लढाई पालकमंत्र्यांशी आहे, काय वाटतं एकूणच? नाही, हे बघा, जनता आता कोण किती मोठा आहे, कोणाकडे किती पैसे आहेत याच्यापेक्षा लोक विकासाला मतदान करतील अशी मला खात्री आहे। समोर कोणी पालकमंत्री असो किंवा एखादा मुख्यमंत्री XYZ कोणी असो, तशा पद्धतीनं आमचे जिंतूरकर नाहीत। लोक आज जो पक्ष जो व्यक्ती काम करेल तशाच लोकांना जनता आता निवडून देणार। जिंतूरमध्ये तुम्ही थेट लढतायत, मात्र तिकडे काँग्रेसला पाठिंबा दिला असा आरोप तुमच्याकडे होतो। काय झालं, आम्ही फक्त भाजप श्रेणी सोबत नाही, आम्ही आधीच ठरवलं की आम्हाला भाजप सोबत जायचं नाही। मग आम्हाला कुठलाही पक्ष आम्ही सोबत घेऊ शकतो, काँग्रेस असेल, उबाटा असेल, मग राष्ट्रवादी असेल, अशा पद्धतीनं आमचं अलायन्स आधीच ठरलेले। भाजप सोडून आम्ही वेगळं लढणार ही भूमिका जिल्ह्यामध्ये फक्त विजय भांबळेंनी घेतलेली, म्हणून त्या ठिकाणी आम्ही काँग्रेससोबत घेतलेलं। काय कारण? दोघं तर युतीतच आहे तुम्ही। युती ही खरं पाहिलं तर जिंतूरमध्ये युती कधी होणारच नाही। महाराष्ट्रात कुठं पण युती होईल, पण जिंतूरमध्ये कधी युती होणार नाही। त्याच्यामुळं या मतदारसंघामध्ये एक सेक्युलर विचाराचे लोक राहतात, फुले, शाहू, आंबेडकर, शिवरायाला मानणारे लोक राहतात, म्हणून आमची विचारधारा वेगळी आहे, त्यांची विचारधारा वेगळी आहे, म्हणून त्यांचं आमचं कधी सूत्र जमणार नाही। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, तुमच्या भाषणामध्ये पैशांचा उल्लेख केला तुम्ही, आताही पैशांचा उल्लेख केलाय। काय वाटतं, निवडणुकीमध्ये पैसा हे सर्वस्व झालंय का? काय झालं, शेवटी सत्तेतून पैसा कमवायचा, 5 वर्ष बोगस कामं करायची, काम न करता पैसे उचलायचे। आमच्या जिंतूरमध्ये नगरपालिकेत असाच कारभार झाला। 82 खात्यामध्ये मी मागेही उल्लेख केला की 700-800 कोटी रुपयाची कामं बोगस झाली, आणि त्याच पैशाचा वापर निवडणुकीमध्ये करायचा। अशा पद्धतीचं राजकारण या ठिकाणी सुरू आहे। म्हणून माझ्या जिंतूरकरला विनंती की पैशाला बळी न पडता आपण चांगल्या उमेदवाराला निवडून द्यावं, ही विनंती मी आज या ठिकाणी केलेली आहे। तर हे होते विजय भांबळे यांनी सांगितले, पैशाला न बळी पडता चांगल्या उमेदवारांना निवडून द्या। पंकज क्षीरसागर, ABP माझा, जिंतूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.